काय झालं सर? काही लपवताय का तुम्ही? तुला कळलं? अहो तुमच्या डोळ्यात दिसतंय तुम्ही काहीतरी लपवताय. दाखव. कसं आहे, तू तुझं रुटीन फॉलो केलंस, सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम केल्यास ना, म्हणून मग माझ्याकडून तुला हे गिफ्ट. अहो सर कसलं भारी आहे हे. कळी पण आलीये. आवडलं ना? हो खूप आवडलं. आता कोणीतरी एवढं प्रेमाने आणि मनाने कुठली तरी गोष्ट दिली आहे तर आवडणारच ना. छान. बरं, पण अशी खूप रोपटी आहेत का? का? अहो आता मी रोज माझं रुटीन फॉलो करेल, मग तुम्हाला रोज मला एक रोपटं द्यावं लागेल ना बक्षीस म्हणून. हा, नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू जर तुझं रुटीन व्यवस्थित फॉलो करणार असशील ना, मी तुला रोज असं एक गुलाबाचं प्लांट गिफ्ट करेन. मग तर बगीचा होईल आपल्याकडे. हो मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग मी त्या गार्डन मधून रोज एक गुलाबाचं फुल घेईन आणि माझ्या या फुलाला गिफ्ट करेन. मग तर माझी रोजची सकाळ एकदम भारी होऊन जाईल. मग माझी मॉर्निंग बेस्ट होण्यासाठी तू काय करशील? म्हणजे तू पण काहीतरी द्यायला हवंस ना मला, काही करायला हवंस. तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला. आणि या गुलाबाची कळी जशी फुलली आहे ना, तसं आपलंही प्रेम आता फुलणार आहे. बरं चला, आपण दोघं मिळून हे रोपटं लावायचं का? हो शुअर, ये. पण कुठे लावायचं? कुठे लावू शकतो? सर मला असं वाटतं इथेच लावूया, ही छान जागा. हा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तू पकड. सर माती लागली आहे तुमच्या चेहऱ्याला. कुठे? परत माती लागली आहे. हा काय? तिथेच लागली आहे. दे ना, पुसून दे ना. थँक्यू. खूपच गरम होत आहे. सर काय केलंस तू? हे तुम्हीच मुद्दाम माती लावत होतात ना, आता मीच लावली तुम्हाला माती. मुद्दाम नव्हतं लागत, ती लागत होती आपोआप. असं थोडी आहे. आणि अच्छा असं आहे का? थांब. सर हे काय केलं तुम्ही? काय आता हेच करूया ना दिवसभर. मी तुझ्या गालाची माती पुसतो, तू माझ्या गालाची माती पुस. काही आहे सर तुमचं. बरं चला हात धुवून घेऊया, झालंय रोपलं. डोकं दुखायला लागलं, थांबतच नाही. काय करावं ते कळत नाही. हे रोपटं कोणी लावलंय? काय झालं बा? मला सांगा, हे रोपटं कोणी लावलं? राणीने. हो आबा, ते मीच लावलं. नाही आबा, ऍक्च्युली मीच लावलंय ते. मला असं का वाटतं की हे रोपटं तुम्ही दोघांनी मिळून लावलंय? नाही दोघांनी मिळून असं नाही, पण
मग एकानं रोपटं लावलं आणि दुसऱ्यानं पाणी घातलं असंच ना? नाही नाही, ते काय झालं, मी रोपटं लावलं आणि इंद्रजित सरांनी माती आणि पाणी टाकलं. हा मी तेच तर म्हणतोय ना. थोडक्यात काय दोघांनी मिळून रोपटं लावलं. त्या रोपट्याला छान कळी पण आली. आता तशी कळी तुमच्या वा वा वा, आबा तुमच्या औषधाची वेळ झाली ना, तर मी पटकन औषधं काढते. हा, या या. मला पण एक इम्पॉर्टंट फोन कॉल आहे. मी येतो कॉल अटेंड करून. आणि औषध आणायला गेले. चुकून तिने माझी फाईल बघितली हॉस्पिटलची तर मोठा प्रॉब्लेम व्हायचा. राणी, अगं राणी, मी काय म्हणतो, मला काहीतरी गोड खायला दे ना. देते ना आबा, आधी औषधं देते, मग अगं मी औषधं नंतर घेतो ना. नंतर का, आता का नाही? काय झालंय, आताच जेवलो ना मी. लगेच औषध घेऊन ये तसं म्हणतात, म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे, मी पाणी घेऊन येते, पण आठवणीने नंतर औषध घ्या. हा, हो नक्की घेणार. आणि ते मी काहीतरी हो, करू. हो. काही झालं तरी हे औषध आणि फाईल राणी आणि इंद्राच्या हाताला लागतं कामा नाहीत. सावध राहायला हवं. हा गोट्या, अरे आपण त्या मंडपवाल्याचं पेमेंट क्लिअर केलंय त्याच दिवशी. असं कसं नाही म्हणतोय तो? अरे रिसिप्ट आहेत आपल्याकडे, मी बोलतो ना त्याच्याशी. काय सर, तुमचा फोन आता वाजतोय म्हणजे तुम्ही कॉलवर नव्हतातच ना? ते आबांसमोर मला ऑकवर्ड होत होतं, म्हणून मी थोडंसं प्रिटेंड करत होतो. मी हा कॉल अटेंड करतो. तुमचं झालं की सांगा जरा का. ओ